अनिरुद्ध महाराज शिंदे आणि गौरव महाराज शेजूळ. आवाज थोडासा व्यवस्थित आहे. जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आवाज ब्रह्ममूर्ती संत जगी
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, ब्रह्मदीक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, हो का दुराचारी विषयी असक्त, हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये सतसंगती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, विठाला विठाला हरी विठ्ठला विठ्ठला गुरु राये कृपा मज केली, नाही गरली तरी नाही गरली सत्सदेव पावन गेले, तरी नाही गरली सेवाची, नाही नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्माय रंगाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, जयांची केलिया स्मरण होय सकळ, विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, ब्रह्मदीक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत नामदेवराया बंधू जरा विकू जरा नाही ठेवावा,
फक्त आवाज व्यवस्थित राहावा, त्यांना ऐकायला यावं, याच्यासाठीच लावलं स्पीकर. नामदेवरायांचा हा मोठ्या पद्धतीतील 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये नामदेवराया पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये राहून कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीची वाट पाहत असल्यासारखं दिसतंय. एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये काही चांगल्या व्यक्तीची वाट पाहत राहतात. एखादा मठ असेल, आश्रम असेल, त्याच्यात पण चांगल्या माणसाची वाट पाहतात. लग्न कार्याचा प्रोग्राम असेल तर त्याच्यामध्ये बी चांगल्या माणसाची वाट पाहतात. यद्यपि लोक वाईट येतात ती गोष्ट खरी आहे, पण वाट पाहणारा मात्र वाटच पाहत राहतो. येणारे मात्र पिऊनच येत राहतात आणि लग्न कार्य बिघडण्याच्या तयारीत सारे असतात. तसं देवा धर्माच्या दारामध्ये, धर्माच्या दारामध्ये, ज्ञानाच्या दारामध्ये, उपासनेच्या दारामध्ये, कर्माच्या दारामध्ये, यज्ञाच्या दारामध्ये, दानाच्या दारामध्ये, तपाच्या दारामध्ये चांगल्या चांगल्या सज्जनाची नेहमी करता वाट पाहावी लागते. आणि ती चांगली माणसं आल्याच्या नंतर त्या भागातलं थोडस कार्य त्यांच्या जवळ द्यावं लागतं आणि सांगावं लागतं की तुम्ही आलात, आता हे आमचं कार्य तुम्ही तुमच्या जवळ घ्या. हो, आमचं कार्य तुमच्या जवळ घ्या. का तर सज्जन नेहमी करता चांगलंच कार्य करत राहतात. सज्जनाचं कामच आहे नेहमी करता चांगलं कार्य करणं. तसे नामदेवराया 9वी 10वी पासून पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उभे राहिले, महाद्वारामध्ये उभे राहिले आणि दर दिवसच वाट पाहत बसले. तेवढ्यामध्ये एका सज्जनाने विचारलं की महाराज, आता 2-4 दिवस झाले आम्ही तुम्हाला इथे दरवाजावरती वाट पाहताना दिसतो, तुम्ही वाट तरी कोणाची पाहतात? कोणाची वाट पाहतात? अखंडित नामा त्यांची वास पाहे. वास शब्दाचा अर्थ आगमन. त्यांच्या आगमनाची तुम्ही वाट पाहतात. ते कोण आहेत? असे एवढे मंदिरामध्ये आले, दर्शन करून गेले, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला, त्यांनी तुम्हाला नमस्कार केला, तरी पण तुम्ही त्या लोकांची वाट पाहतात. नामदेवरायाने सांगितलं, जे परब्रह्म परमात्मा आहे आणि त्या परब्रह्म परमात्माने माणसाचं रूप धारण केलेलं आहे जगाच्या कल्याणासाठी, आणि ते पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची वाट पाहतो. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरती. योग्याची वाट पाहत नाही, ज्ञानी पुरुषांची वाट पाहत नाही, उपासकांची वाट पाहत नाही, साधूची वाट पाहत नाही, तर आम्ही संतांची वाट पाहतो. संत शब्दाचा अर्थ शांत संत उच्चते. जे शांत स्वभावाचे असतात त्यांना संत असं म्हणतात. जगाने किती त्रास दिला तरी आपली अंतःकरणाची वृत्ती ढळू न देणं हे संतांचं लक्षण आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांनी किती मोठा षडयंत्र केलं तरी आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीवर काही परिवर्तन न होऊ देणं हे ज्याचं काम आहे त्यांचं संत असं नाव आहे. जगातली सर्व ऐश्वर्य ज्यांच्या ठिकाणी आली, 8 प्रकारची सिद्धी ज्याच्या दारामध्ये येऊन उभे राहिले, तरी आपल्या अंतःकरणाचा भंग न होऊ देणं, बुद्धी विचलित न होऊ देणं हे ज्यांचं काम आहे त्यांचं नाव आहे संत. आणि असे संत कोणाची मूर्ती आहे तर महाराजांनी सांगितलं ही परब्रह्माची मूर्ती आहे. ब्रह्ममूर्ती संत हे आले तरी कुठे तर सांगितलं हे जगी अवतरले, जगामध्ये अवतरित झाले, जगामध्ये हे आले. जग शब्दाचा अर्थ मृत्यूलोक, मृत्यूलोकामध्ये हे आले. येताने कुठून आले तर त्याची चर्चा मोठी आहे, नंतर पुढे मी जरूर सांगेल. पण जेवढे माणसं मृत्यूलोकामध्ये आले ते सारेचे सारे एकाच मार्गाने आले आणि त्या मार्गाचं नाव आहे वैकुंठ, कैलास, स्वर्ग. सत्यलोक, तपलोक,
या लोकातून हे सारे लोक आले. भूर लोक, स्वर लोक, महर लोक, जन लोक, तप लोक, या लोकातून हे सारे खाली आले. परंतु आले तरी कशासाठी? तर महाराजांनी सांगितलं, ब्रह्ममृती संत जगी अवतरले, उद्धारावया आले श्रीमंत जना. असं आहे का ते? याच्यावर अंदाज येतो की तुम्ही बरेच जण कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेर दिसतात अजून. उद्धारावया आले ज्ञानी जना, असं आहे का ते? नाही. उद्धारावया आले श्रीमंत जना, असं आहे का? नाही. उद्धारावया आले साधू जना, असं आहे का? नाही. उद्धारावया आले दीन जना. दीन शब्दाचा अर्थ दुःखी. दुःखी शब्दाचा अर्थ काय? जे मायेच्या ताब्यामध्ये आहे ते सर्वात जास्त दुःखी आहेत. जे अविद्येच्या ताब्यात आहे ते थोडे कमी दुःखी आहेत. जे कामक्रोधाच्या ताब्यात आहेत ते बी थोडेसे दुःखी आहेत. जे धनाच्या ताब्यामध्ये आहे, जे मानाच्या ताब्यामध्ये आहे, सन्मानाच्या चक्रामध्ये फिरत आहेत ते बी दुःखी आहेत. पण या सर्वापेक्षा ज्याला आपल्या आत्म्याचं ज्ञान नाही ते सर्वात जास्त दुःखी आहेत. आणि ते संसारातले खरे दीन आहेत. त्यांच्या उद्धारासाठी यांचं येणं आहे. उद्धारावया आले दीन जना. हे दीन जनतेचा उद्धार करण्यासाठी आले. पण विचारलं, महाराज एवढे मोठे चांगले लोक यायला लागले, एवढे मोठे चांगले लोक आले, पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही एकलेच दिसतात. तुम्ही एकले स्वागतासाठी? महाराजांनी सांगितलं, मी एकला स्वागतासाठी आहे असं तुम्ही समजू नका. माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती, माझ्यापेक्षा मोठे व्यक्ती त्यांच्या स्वागतासाठी आहे. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय बने. ब्रह्मादिक जे देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मादिक म्हणण्याच्या ऐवजी ब्रह्मा विष्णू महेश हे जे देव आहेत, हे सारेचे सारे देवता मी ज्या साधूची वाट पाहतो त्यांचे पाय धुण्यासाठी हातामध्ये पाण्याचं भांड घेऊन, हातामध्ये चौरंग घेऊन आणि फुलपात्र घेऊन, गंध अक्षदा फूल पुष्प हे सारं घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय बने. पण विचारलं, महाराज आता एवढे मोठे संत यायचे, एवढे मोठे देवता उभे, आम्ही तर छोटे माणसं, गरीब माणसं, तिथे आम्हाला कोण येऊ दे? एखादे आमदार आले तर तिथे आऊ चालवणाऱ्याला कोण जवळ घे? एखादे मंत्री आले तर तिथे गावातल्या सर्वसामान्य काम करणाऱ्या माणसाला कोण बोलवे? एखादे मुख्यमंत्री आले तर तिथे गावातल्या सरपंचाला आणि उपसरपंचाला कोण बोलवणार आहे? तसं एवढे मोठे संत आले तर तिथे आमच्या सारख्याचं काय काम आहे? आमच्या सारख्याला काय फायदा आहे? महाराजांनी सांगितलं, तुम्हाला सुद्धा फायदा आहे. नाम घेता वदनी दोष जाती. अशा साधूचं, अशा संतांचं, अशा महात्म्याचं, अशा पवित्र आत्म्याचं जर तुम्ही नाव घेतलं तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण विचारलं, महाराज असे कोणते लोक देवाचं नाव घेतल्याच्या नंतर उद्धरून जातील? पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. कोणत्या लोकांनी यज्ञ केल्याच्या नंतर त्यांचं कल्याण होईल, कोणते लोक तप करतील त्यांचं कल्याण होईल, कोणत्या लोकांनी भक्ती केली त्यांचं कल्याण होईल, अशी वेगवेगळी नावं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये माणसाचे बी काही प्रोग्राम ठेवलेले आहेत. अर्थ माणसं कोणती आहेत, अर्थार्थ माणसं कोणती आहेत, जिज्ञासू माणसं कोणती आहेत, मुक्त माणसं कोणती आहेत, याच्यापेक्षा बद्ध माणसं कोणती आहेत, मुमुक्षु माणसं कोणती आहेत, विषयासक्त माणसं कोणती आहेत, पामर माणसं कोणती आहेत, गैरगुजरी माणसं कोणती आहेत, लोकाला त्रास देणारी माणसं कोणती आहेत, कोणते माणसं आहेत? महाराजांनी सांगितलं, किती प्रकारचे लोक असू द्या पण लोकांच्या कॅटेगऱ्या दोन आहेत. दोन पद्धतीमध्ये ते आहेत. होका दुराचारी विषयी आसक्त. दुराचारी असू द्या अथवा विषयामध्ये आसक्त असू द्या, पण साधूची कृपा झाल्याच्या नंतर संत कृपे त्वरित उद्धरती. साधूची कृपा झाल्याच्या नंतर त्यांचा तत्काळ उद्धार होईल.
मग ते कोणते असले तरी चालतील. कोणते कोणते यादी आपल्याकडे मोठी आहे. गरुडाचं नाव आहे, सर्पाचं नाव आहे, शेषनारायणाचं नाव आहे, हनुमंताचं नाव आहे, त्याच्यानंतर गजेंद्राचं नाव आहे, नखराचं नाव आहे. राक्षसांच्या जातीमध्ये बऱ्याच जणांची नाव आहे, माणसाच्या जातीमध्ये बऱ्याच जणांची नाव आहे, चोर जातीमध्ये बऱ्याच जणांची नाव आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव आणि वाध्या कोळ्याचं नाव आहे. ब्राह्मण जातीमध्ये बी बरेच जणांचं नाव आहे, राजा जातीमध्ये बी बरेच जणांचं नाव आहे, पुष्कळ नाव आहे, झाडाचं नाव आहे, वृक्षाचं नाव आहे. सर्वांचा उद्धार केला. कारण कसे जरी असले तरी परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ घेतलं तर त्यांचा उद्धार होतो. महादेवाने सर्पाला आपल्या गळ्यात घेतलं, भूत प्रेत पिशाचांना आपल्या गळ्यात घेतलं, विंचू इंगळी आपल्या जवळ घेतले. जगामध्ये जी गोष्ट चालत नाही ती गोष्ट ज्यांच्या जवळ चालते त्यांचं नाव आहे महादेव. मेलेल्या माणसाची हाडं जर आपल्याला लागलेत आपण 3दा आंघोळ करतो, पण त्या मेलेल्या माणसाचा भस्म आपल्या कंपाळावरती लिहिणारा एक महान जगातला नायक आहे, त्याचं नाव आहे महादेव. ही सर्वात मोठी उपस्थिती आहे जगामध्ये. ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर आहे. हे गाणं आपण नेहमी करता भावगीताच्या माध्यमातून ऐकत राहतो. आणि म्हणून कसलाही माणूस असला तरी त्याचा उद्धार होईल असं महाराजांनी कबूल केलेलं आहे. आणि अशा लोकांची वाट नामदेवराया पाहतात. अखंडित नामा त्यांची वास पाही निशिदिनी ध्याये सतसंगती. ते संत लोक आले, ते साधू लोक आले तर त्यांची सतसंगतीचा लाभ मला नेहमी करता व्हावा. बऱ्याच वेळेला निस्ते माणसं साधूच्या पंक्तीला जेवायला टपून राहतात, साधूच्या पंक्तीला जेवायला टपून राहतात. दिंड्या निघाल्या तर 50, 100, 200, 400 माणसं असली ते 2-4 ठराविक माणसं ज्यांना भजन येत नाही, ज्यांना पूजन येत नाही, ज्यांना काहीच येत नाही ते महाराजांच्या पंक्तीला. आणि ते बिचारे भजन करतात, पूजन करतात, टाळ घेतात, हरिपाठ करतात, काकडा करतात, त्याचा महाराजांचा काही संबंधच नाही, गाठच नाही. कारण त्या दुसऱ्याच लोकांनी महाराज आणि ताब्यात घेतलेला असतो. दुसऱ्याच लोकांनी महाराज ताब्यात घेतलेला असतो. खेड्यागावामध्ये एखादा पुढारी आल्याच्या नंतर जो गल्ली बोळात काम करतो त्याचा काहीच कोणी विचार करत नाही, पण जो फक्त बोर्ड लावतो आणि बोर्डावर आपला फोटो छापतो, 10-5 रुपये खर्च करतो, त्याच आणि सारा गलबाला आणि त्या 4-2 लोकांनी तो पुढारी दाबून धरलेला. हो, तसं विचारलं इथे काय भानगड आहे. महाराजांनी सांगितलं नाही, कोणी जरी असला तरी त्याचा उद्धार करतात संत लोक, साधू लोक. आणि या बरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपलाय. विठ्ठल विठ्ठल गाई गणपती जगबंदना.
सालाबादाप्रमाणे भगवान महादेवाच्या दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेला आणि माझ्या विचाराने आपल्या परिसरातला सर्वात जास्त कीर्तन श्रवण करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींचा सप्ताह. त्यातल्या त्या दुसरी उपलब्धी ही परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा 2-4 जिल्ह्यामध्ये हा असा सप्ताह की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ ज्ञानी निर्लोभी, कीर्तनामध्ये गमती जमती न सांगणारे, उलट पालट न बोलणारे, वेद उपनिषद रामायण गीता महाभारत गाथा ज्ञानेश्वरी या विषयाच्या अनुषंगाने कीर्तन सांगणाऱ्या महान देव विभूतीची उपलब्धी या पत्रिकेवरून अंदाज येतो की ते सर्वच सर्व या ठिकाणी आहेत. आणि ते एक नसून ते सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी आणि संध्याकाळी. याचा अर्थ
दिवसभर या परिसरामध्ये 4-2 साधू भगवे आणि 50 साधू वारकरी या सर्वांची संघटना या आश्रमामध्ये, या मंदिरामध्ये सातत्याने कार्य करत आहे. न जाणो कोणत्या जन्मातल्या कोणत्या व्यक्तीच्या पुण्याईने हे सारे एकत्रित इथे येतात हे काही सांगता यायचं नाही. होऊ शकतं 100, 200, 400, 500 वर्षापूर्वी एखादा महात्मा असेल, एखादा साधू असेल, एखादा संत असेल आणि तो या परिसरामध्ये कुठे ना कुठेतरी राहत असेल, त्यांनी साधना केली असेल, तप केलं असेल आणि त्यांच्या तपाने, त्यांच्या साधनेने स्वामी महाराजांना या ठिकाणी ओढून आणलं असेल आणि त्या स्वामी महाराजांच्या साधनेने तुम्हा सर्वांना या ठिकाणी ओढून आणलं असेल. हे काही सांगता येत नाही, हे कोणाच्या प्रारब्धाने असेल, पण हे कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रारब्धाशिवाय ही घटना घडू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. गमिनी मद निरंतर
द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. संसारामध्ये आल्याच्या नंतर आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा इतिहास पुराणामध्ये लिहिलेला आहे. आता आपण इथे शिवपुराण अंदाज येतो की शिवपुराणाचं पारायण चालू आहे. शिवपुराणाचं पारायण आहे. शिवपुराण हे संस्कृत मध्ये आहे, काही खंडामध्ये आहे, काही भागामध्ये आहे, काही श्लोक आहे आणि त्या पुराणामध्ये हे समजावून सांगितलेलं आहे की जगातली सर्वात मोठी देवता महादेव आहे. त्यानंतर विष्णू पुराणामध्ये गेल्याच्या नंतर भगवान विष्णू सर्वात मोठी देवता आहे. ब्रह्म पुराणामध्ये गेल्याच्या नंतर भगवान ब्रह्मदेव सर्वात मोठी देवता आहे. अग्नी पुराणात गेल्याच्या नंतर अग्नी मोठी देवता आहे. देवी भागवतात गेल्याच्या नंतर देवी मोठी देवता. श्रीमद भागवतामध्ये गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण मोठी देवता. त्याच्यानंतर रामायणामध्ये गेल्याच्या नंतर राजा रामचंद्र सर्वात मोठी देवता. आणि मग अशा वेळेला वाचणाराला अंदाज येत नाही की खरोखरच कोणती मोठी देवता, अंदाज येत नाही. तर त्याचं उत्तर एवढंच आहे की ज्याच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या घरात जोपर्यंत राहायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं तोपर्यंत त्याच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणायचं नाही. त्याच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणायचं ना. एखाद्या गावात तुम्ही 7 दिवस सप्ताहाला गेला आणि बेवडं जरी भेटलं तरी त्याला म्हणायचं नाही तू दारू पिऊन आला, तू म्हणायचं अमृत पिऊन आला. तशी परिस्थिती पुराणांची आहे. कारण का की ज्या त्या पुराणामध्ये ज्या त्या देवतेंचा मोठेपणा गायला पाहिजे, किंबहुना तशा पद्धतीचा मोठेपणा आहे. परंतु हे विचारलं जातं ह्या साऱ्या देवता किती दिवसापासून असा आकार धारण करून बसलेल्या आहेत, किंवा त्या साऱ्या देवतेला एखाद्या व्यक्तीने आकाराला आणलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आकाराला आणलं का? मातीचा ढिगारा पडला पण ज्याला मूर्ती बनवण्याचं ज्ञान नाही त्याला फार झालं तर चिखलाचा गोळा करता येईल. पण ज्याला मूर्ती बनवण्याचं ज्ञान आहे तो बैल बी बनवेल, गाय बी बनवेल, वाघ बी बनवेल, सिंह बी बनवेल, निरंजनी बी बनवेल, पंती बी बनवेल, त्याला जे बनवायचं ते बनवेल. पण ज्याला ज्ञान नाही तो फक्त चिखलाचा गोळा करून आपल्या हातात धरेल. ज्याला स्वयंपाकाचं ज्ञान नाही ते फार झालं तर पीठ मळून ठेवतील, उंडे करतील, एवढंच. याच्यापेक्षा काहीच नाही. काहीच नाही करता आलं तर गोळे करतील, कढईत टाकतील, शिजून घेतील, त्याचे तुकडे करतील, तेलामध्ये तळून घेतील, आमटी करतील, खातील, उड्या मारतील. पण त्यांना विचारलं का या गव्हाच्या तुम्हाला पोळ्या करता आल्या नाही का? त्याच्यात तेलच्या बनवता आले नाही का? चपात्या बनवता आले नाही का? कानोले करता आले नाही का? बाकी पदार्थ तुम्हाला जमले नाही का? त्याने सांगितलं त्याचं ज्ञान आम्हाला नाही. तस संसारामध्ये सर्वच लोक ज्ञानी आहेत असं नाही. प्रत्येक जण ज्ञानी आहे पण आपल्या आपल्या विषयातला ज्ञानी आहे. कोणी वेदाचा ज्ञानी, कोणी गायनाचा ज्ञानी, कोणी वादनाचा ज्ञानी, कोणी कथेचा ज्ञानी, कोणी रेकॉर्डिंग लावण्याचा ज्ञानी, कोणी स्पीकर लावणाऱ्याचा ज्ञानी. आपल्यातला एखादा उठला तो म्हणला सारखा बाजूला, मी लावतो स्पीकरची सिस्टम, मी चालू करतो, तर ते सारं बिघडून टाकेल. म्हणजे आता अर्थ ज्याला ज्ञान आहे त्याला ते करता येतं, बाकीच्याला ते काही करता येत नाही. तसं संसाराला उभा करण्याचं ज्ञान कोणामध्ये आहे असं विचारल्याच्या नंतर तुम्ही त्याचं काय उत्तर देणार? संसाराला
निर्माण करण्याचं ज्ञान कोणाजवळ आहे? हा पखवा चांगला आवाज देतो, पण याला बनवणारा एखाद्या व्यक्तीजवळ ज्ञान असेल. हा माईक चांगला आवाज तुमच्यापर्यंत देतो, पण याला बनवणारा एखादा माणूस असेल. मला बोलता येतं चांगलं, मला बनवणारा एखादा माणूस असेल. तुम्हाला चांगलं काम करता येतं, तुम्हाला बनवणारा एखादा माणूस जरूर जरूर असेल. पण तो कोण माणूस असेल त्याचा तपास तुम्ही कधी घेतलेला नाही, आणि घेण्याची इच्छा सुद्धा तुमची नाही. तशा धोरणाने कीर्तन झालं तर नुसते लोक एकमेकाला खुनते, कधी उरकणारे, बाकी काहीच नाही. हे कधी संपणारे. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर महाराजाकडे तक्रार, पुन्हा त्या महाराजांना, त्या साधू बाबांना आपल्या गावात आणू नका. का? की त्याला कीर्तन सांगता येत नाही. हो, त्याला कीर्तन सांगता येत नाही. का? की ते तुमच्या अनभिज्ञपणाचं ज्ञान करून देणारा तो व्यक्ती असतो म्हणून. म्हणून संसारामध्ये एक व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे, आणि ती या संसाराला निर्माण करते. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. पती जन्मले माझे उदरी, पती जन्मले माझे उदरी, पती जन्मले माझे उदरी, पती जन्मले माझे उदरी. मी ओझाल तयाची नवरी, नवरी रे नवरी रे नवरी रे. पुरे झाले. याच्यापेक्षा जास्त प्रमाणात नको. कारण स्वामी महाराजांनी मला सांगितलं की 8:45 वाजता कीर्तन सोडा. मी म्हणलं काय भानगडी? ते म्हणजे लोकांना जेवून आपल्या आपल्या घरी जायचं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की यातले अर्धे फक्त जेवायलाच आले. नंतर लक्षात आले की अर्धे जेवायलाच आले. तरी पण साधूची आज्ञा उल्लंघन होऊ नये म्हणून ते 9:45 असं आहे का? नाही, ते 8:45 कीर्तन संपले. संसारामध्ये एक व्यक्ती आहे, तिने 2 माणसाला जन्माला घातलं. एकाची ती आई झाली आणि तीच व्यक्ती दुसऱ्याची पत्नी झाली. हो, एकाची ती आई आणि दुसऱ्याची ती पत्नी. ज्याची पत्नी झाली त्याचं नाव आहे ब्रह्म, आणि ज्याची आई झाली त्याचं नाव आहे ईश्वर. ईश्वराची ती आई आणि परब्रह्माची ती पत्नी आहे. पण प्रत्येक मनुष्य स्वार्थानेच काम करत राहा. जे लोक तिला अनुकूल आहेत त्याच लोकाला तिने जन्माला घातलं. जे लोक प्रतिकूल आहेत त्यांना ती जन्मालाच घालीत नाही. आणि जी बाई आहे तिचं नाव आहे माया.
पण नेहमी करता तिला एका व्यक्तीची मदत घ्यावी लागते. मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. परमेश्वराच्या आदेशाने ते काम करत राहते. तिच्याजवळ 3 जण आहेत. एकाचं नाव आहे सत्वगुण, एकाचं नाव आहे रजोगुण, एकाचं नाव आहे तमगुण. तमगुणाला ती जास्त महत्व देते, कारण तमगुण हा तिचा अनुकूल आहे. म्हणून झाड, लता, वृक्ष, वेली हे सारेचे सारे तमगुणाने बनलेले आहेत. याला ती जास्त महत्व देते. म्हणून जंगलामध्ये, डोंगरावरती, अगदी खडकावरती झाड हिरवेच राहतात. का? तर ते तमोगुणी आहे आणि ते मायेचा मोठेपणा वाढवत राहतात. याच्यानंतर ती दुसरा वर्ग निर्माण करते, त्याचं नाव आहे रजोगुण. रजोगुणामध्ये ती बऱ्याच जणांना निर्माण करते. त्याच्यामध्ये 28 लोकांची यादी आहे. श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये 28 लोकांची कथा आहे. 28 लोक जन्माला आले. पण एवढे लोक जन्माला आले तरी त्या साऱ्या लोकांनी मायेचंच काम केलं. मायेचं कार्य करणं म्हणजे काय? अहंकाराला वाढवणं. मायेचं कार्य करणं म्हणजे काय? लोभाला वाढवणं. अहंकाराचं मायेचं कार्य करणं म्हणजे काय? दंभाला, क्रोधाला, लोभाला वाढवित राहणं, यांना वाढवित राहणं, हे मायेचं काम आहे. आणि याच्यानंतर तिने शेवटी एक वर्ग मागे ठेवला की जो मायेचा विरोध करतो. मायेचा विरोध करतो, अज्ञानाचा विरोध करतो, लोभाचा, दंभाचा, आसक्तीचा विरोध करतो. असा कोण व्यक्ती आहे की जो मायेच्या साऱ्या परिवाराचा विरोध करतो? तर त्याचं उत्तर मिळालं, ज्ञान असा व्यक्ती आहे की जो मायेच्या साऱ्या कार्याचा विरोध करत राहतो. आणि असं जे ज्ञान असतं ते ज्ञान काही माया लवकर जन्माला येऊ देत नाही. आणि मग त्या ज्ञानाला कोणीतरी जन्माला आणलं पाहिजे, कोणीतरी प्रगट केलं पाहिजे. याच्यासाठी काही सात्विक लोक काम करत राहतात. आणि त्या सात्विक लोकांमध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये पहिला व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे भक्त पुंडलिक. पहिला सात्विक व्यक्ती आहे की ज्याने पंढरीच्या पांडुरंगाला वैकुंठाहून म्हणा, वृंदावनातून म्हणा, द्वारकेतून म्हणा, मनातून म्हणा, बुद्धीतून म्हणा, अंतकरणातून म्हणा, आपल्या आत्म्यातून म्हणा प्रगट केलं आणि विटेवरती तुमच्या आमच्यासाठी उभं केलं. हे पहिला व्यक्ती आहे. दुसरा व्यक्ती या संसारामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे विठ्ठल पंथ. आणि तिसरी व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे रुक्मिणी माता. विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी माता या 2 जणांनी एवढं चांगलं काम केलं, एवढं चांगलं काम केलं. विठ्ठल पंथाने सर्व शास्त्र समजून घेतले, जगातली तीर्थयात्रा केली, इंद्रायणीच्या तटावरती आले. तिकडे रुक्मिणी बरोबर आपला विवाह झाला. आपलं मन लागलं नाही म्हणून कशी तरी आज्ञा घेतली आणि वाराणसीला रामानंद स्वामीच्या आश्रमात गेले. तिकडे भजन पूजन करायला लागले. पण रामानंद स्वामींना कळालं की याचा विवाह झालेला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आता पुन्हा महाराष्ट्रात जा. त्याने सांगितलं, महाराज संसारात जर मन लागलं असतं तर मी इथे संन्यास कशाला घेतला असता. जरा क्षमा मागून सांग. संन्यास घेतल्याच्या नंतर जर संसारामध्ये मन लागत असेल तर तो संन्यास रजोगुणी आहे. संन्यास घेऊन संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत पडत असेल तर मग तो संन्यास तमोगुणी आहे. आणि संन्यास घेऊन हजारो लोकांना आपल्या बरोबर घेऊन चालत असेल आणि परमार्थाची शिकवण देत असेल तर त्याला सत्वगुणी संन्यास असं म्हणायचं आहे. आता शेवटचं वाक्य सांगतो.
जे लोकांचंही कल्याण करतात दिवसभर आणि सकाळी उठल्यावर 4 वाजल्यापासून आपल्या आत्म्याचं कल्याण करतात, त्यांना खरं संन्यासी असं म्हणतात. आणि अशा संन्याशाची शिक्षा धारण करणारे विठ्ठल पंथ महाराष्ट्रामध्ये पुन्हा आले. तोपर्यंत रुक्मिणी मातेने आणि पिंपळाच्या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या आणि या दोघाच्या पुण्याईने भगवान महादेव निवृत्तीनाथाच्या रूपाने महाराष्ट्रात आले. या दोघांच्या प्रयत्नाने भगवान विष्णू ज्ञानोबारायाच्या रूपाने आले. या दोघांच्या महान परिश्रमाने मुक्ती मुक्ताबाईच्या रूपाने आणि साधना सोपानाच्या रूपाने आले. आणि एवढ्या देव विभूतीला प्रगट केल्याच्या नंतर यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात यावा आणि वारकरी संप्रदायाचा पाया उभा करावा. एवढ्यासाठी नामदेव राया पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उभा राहून या संतांची वाट पाहतात. या अभंगाच्या शेवटच्या अखंडित नाम त्यांची वास अखंडित नाम त्यांची वास अखंडित त्यांची वास अखंडित त्यांची संत मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी कोणत्या कोणत्या व्यक्तीने प्रयत्न केले असतील हे जर मला तुम्हाला सांगायचं ठरलं तर याच्यासाठी कमीत कमी 10 दिवस मला एकल्याला 2-4 तास सांगावं लागेल, तरी ते संपुष्टात येईल असं काही तुम्ही समजायचं नाही. सर्वात मोठा रस्ता या मार्गामध्ये कोणी पाहिला असेल तर तो पंढरीच्या पांडुरंगानेच पाहिलेला आहे. पंढरीचे पांडुरंग विटेवरती आले, 600 वर्ष राहिले, पण त्यांचा प्रचार करणारा प्रसार करणारा जगापर्यंत त्यांना घेऊन जाणारा एकही संप्रदाय 600 वर्षामध्ये काम करू शकला नाही. आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगालाच वाटलं की आपण विटेवरती आलो, परंतु आपलं काहीतरी चुकल्यासारखं झालेलं आहे. आपलं काहीतरी चुकलेलं आहे. लग्न झाल्याच्या नंतर 2-4 महिने झाले आणि एक दिवशी मालक पिऊन आले तर बाईच्या लक्षात आलं की आपलं लग्न करणं चुकल्यासारखं झालेलं आहे.
2-3 महिन्याने घरामध्ये एवढ्या काळ्या पिशा आल्या तर बाईला वाटलं आता आपलं हे 100% चुकलेलं आहे. हे आपलं चुकलेलं आहे. परंतु करावा काय? अशा वेळेला अशा व्यक्तीला घरातून बाहेर काढता येत नाही आणि घर सोडून आपल्याला जाता येत नाही. मग अशा व्यक्तीच्या हातामध्ये काय शिल्लक असेल? पेटी मास्तर तुम्ही सांगा एवढं. नाही जमलं तुम्ही सांगता का एवढं? नाही जमणार. बाई तुम्हाला सांगता येईल का हे? नाही सांगता येणार. टाळकऱ्यांना सांगता येईल का कोणाला? नाही सांगता येणार. शेवटी मला एवढ्या लांबून बोलवलेलं आहे म्हणजे याचं उत्तर मला सांगणं आहे. पण ते प्रश्न तुमच्या डोक्यात राहावा म्हणून एवढा वेळ तुमचा घेतलेला आहे. त्या बाईच्या डोक्यात येतं की मी असा मुलगा जन्माला घालील की या साऱ्या घराचं परिवर्तन करणारा राहील. तो ज्ञानी असेल, विद्वान असेल, हुशार असेल, चतुर असेल, सदाचारी असेल, धर्मात्मा असेल, शूर असेल, वीर असेल आणि अशा लेकराला मी जन्म घालील आणि या घराची सारी काया बदलून टाकील. एवढा संकल्प बाई करू शकते आणि हे तिच्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाच्या लक्षात आलं आपण विटेवरती आलो पण आपलं जरा चुकल्यावानी दिसतंय. महाराष्ट्रात आपण आलो हे आपलं चुकलेलं आहे. कारण श्रीमद भागवतामध्ये कथा मोठी आलेली आहे. उत्पन्ने साहम द्रविडी वृद्धम कर्नाटके गताम क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता वृंदावनम पुनः प्राप्य नवीनैव स्वरूपिणी. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये क्वचित क्वचित भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला पश्चाताप झाला आणि त्याच पंढरीच्या पांडुरंगाने वारकरी संप्रदाय उभा करण्यासाठी दुसरा अवतार घेतला. अवतार पांडुरंग नाव ठेविले अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि जर पांडुरंगाचा दुसरा अवतार असेल तर नामदेवरायासारख्या नामनिष्ठ संतांनी त्यांची का वाट पाहू नये. आणि म्हणून नामदेवराया वाट पाहतात. कशासाठी वाट पाहिली तर त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया त्यांच्या द्वारा उभा करून घेतलेला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. 700 वर्षापूर्वी हा पाया त्यांनी रचला आणि म्हणून आज तुमच्या आमच्या कंपाळाला गंध पाहायला मिळतो. आज तुमच्या आमच्या गळ्यामध्ये माळ पाहायला मिळते. आज तुमच्या आमच्या दारामध्ये तुळस पाहायला मिळते. आज तुमच्या आमच्या घरामध्ये देवपूजा पाहायला मिळते. आज तुमच्या आमच्या घरामध्ये छोटे छोटे लेकरं एकमेकाच्या पाया पडताना दिसतात.
किंबहुना ही प्रक्रिया घडली नसती तर ना हा मठ असता, ना हा धर्ममंडप असता, ना हे वारकरी असते, ना हे टाळकरी असते, इथे दुसरंच काहीतरी असतं. आणि म्हणून योगायोगाने या महान देव विभूतीची वाट नामदेवराया पाहतात ही विशेष बाब नाही. तुम्ही बी थोडी थोडी सकाळी वाट पाहत जा. आता फक्त कोण कोण वाट पाहणारे तेवढे वर हात करा. वाट कशी पाहायची मी ते सांगेल तुम्हाला, पण वाट पाहणाऱ्यामध्ये कोण कोण आहे जरा वर हात करा. काहीच वर हात करा. जावयाची वाट पाहू का त्यांची पाहत असेल उगाच कोणाची काय वाट पाहता. जावयाची वाट पाहायला ठीक आहे. जावयाची वाट पाहा, शिव्या खा, आपलं काय घेणं देणं. पण ज्याला खरी ज्ञानोबरायची वाट पाहायची सकाळी त्यांनी ज्यादा नाही, ज्याला वाचता येतं त्यांनी 100 वाव्या वाचा. ज्याला वाट पाहायची गरज आहे त्याला, जे तुकोबरायची वाट पाहू इच्छितात त्यांनी 10-5 अभंग सकाळी म्हणा. ये ग विठाबाई, शरण शरण हनुमंता, गरुडाचे पायी, सकळ मंगळ निधी, आरंभी आवडी तुम्ही संकाधिक संत, उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. उठा उठा साधू संत साधा फुले हित, उठा सकळ जन उठले नारायण. एवढ्या भंगाच्या द्वारा धरून तुम्ही या साधू लोकांची, संत लोकांची वाट पहा. संध्याकाळच्या वेळेला शेतातून काम धंदे करून आल्याच्या नंतर घरामध्ये देवाऱ्यामध्ये दिवा लावल्याच्या नंतर छोटासा हरिपाठ काढा. ज्याला वाचता येतं ते पुढे म्हणा, ज्याला वाचता येत नाही ते पाठीमागे म्हणा. आणि 15-20 मिनिटं ज्ञानोबरायची, तुकोबरायची, आदी आदी संतांची वाट पहा. भगवान श्रीकृष्णाची वाट पाहायची असेल तर गीतेचे 18 अध्याय त्याचा एखादा अध्याय पाठ करून स्वाध्याय करा. नाथ महाराजांची वाट पाहायची असेल तर चिरंजीव पद म्हणा. वेदाची वाट पाहायची असेल तर स्वस्ती वाचन करा. उपनिषदाची वाट पाहायची असेल तर ईशावास्यमिदम या 9 उपनिषदाचा स्वाध्याय करा. आणि कोणाचीच वाट पाहायची नसली तर एक व्यक्ती तुम्हाला न विचारता घरात घुसेल आणि त्याचं नाव राहील यम, आणि तो तुमचे प्राण हातामध्ये घेईल आणि मारीत मारीत तुम्हाला वर घेऊन जाईल. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, वढाळ सापडे जैसी धान्य, चोर यातना धरी जेतो. अंदर काय ना कदाचित तुम्ही म्या सांगितलेल्या लोकांची वाट पाहिली, माझ्या सांगणाऱ्या लोकांची जर वाट पाहिली तर मग मात्र तुम्हाला घेऊन जाण्यासाठी एक व्यक्ती येईल आणि त्याचं नाव राहील पाहुणा हरी करी. पृथ्वीवरती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आणि शांती स्वरूप असलेला भगवान परमात्मा तुमचा पाहुणा होईल. आणि जसं जगद्गुरु तुकोबारायांना निजधामाला घेऊन गेले तसं कळत न कळत तुम्हाला निजधामाला घेऊन जाईल. एवढा संदेश कीर्तनाच्या निमित्ताने आपल्यासाठी पुरे झाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. Hare
जसा एखादं हरणाचं पिलू किंवा वानराचं पिलू आपल्या कळपातून सुटावा आणि एखाद्या जंगलामध्ये जाऊन राहावा, तसं आमचे संन्यासी महात्मे संन्यासाच्या कळपातून सुटतात आणि जंगलामध्ये जाऊन कुठेतरी एखादी छोटीशी कुटी बनवतात. त्या कुटीमध्ये परमार्थ करतात, आजूबाजूच्या लोकांनाही मार्गदर्शन करत राहतात आणि आपल्याला बी काही लोकांना त्यांच्याबद्दल आदर राहतो, तर काही लोकांनी थोडा थोडा द्वेष बी राहतो. ज्यांच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष असतो त्यांचा दोष नाही, त्यांच्या अनंत जन्माचं पाप ते त्यांच्याकडे जाऊ देत नाही. भगवान परमात्मा त्याच्याबद्दल सांगतात, तानहम दिशत क्रूरान संसारेषु नराधमान. अशा लोकांना भगवान परमात्मा सांगतात मी असं असं करतो. परंतु संन्यास घेणं हे इतकं सोपं काम नाही. माझे 2-4 मित्र आहेत, थोडे हसी मजा करीत राहतात. शिकायला मी बरोबरच होतो. काही काळाने मी कॉलेजमध्ये कामाला लागून गेलो, त्यावेळेला मी ते बरंच म्हणायचे. पण जेव्हा मी संन्यास घेतला तेव्हा ते म्हणायचे, काय वेळ आहे तू, एवढं मोठं ज्ञान तुझ्याजवळ, एवढं मोठं वाराणसी मध्ये शिकला, वेदाचं ज्ञान तुझ्याकडे, उपनिषदाचं ज्ञान तुझ्याकडे, पंचांगाचं ज्ञान तुझ्याकडे, गाण्या वाजण्याचं ज्ञान तुझ्याकडे, भागवताचं ज्ञान तुझ्याकडे, रामायणाचं ज्ञान तुझ्याकडे, आणि हे संन्यास घेऊन का बसलास? मी म्हटलं काही वाईट आहे असं मला काही वाटत नाही, पण तुम्ही जेव्हा मरतान तेव्हा 10व्याच्या दिवशी तुमच्या नावाने 3 पिंड केले जातील पांढरे, आणि तिकडे एक पांढरा कपडा फाडला जाईल आणि गिरू मध्ये बुडल्या जाईल, आणि तो पांढरा कपडा जोपर्यंत तुमच्या पिंडावर टाकल्या जायचा नाही तोपर्यंत कावळा शिवायचा नाही. आता त्या पिंडावर भगवा कपडा घेऊन कावळ्याची वाट पाहत बसता, त्यापेक्षा जिवंतपणे अंगावर भगवा कपडा घेतला तर काय अडचण आहे? तुम्हाला काय अडचण, काय त्याच्यामध्ये अडचण? आणि म्हणून संन्याशानी संन्यास घेतला तेव्हा त्यांनी आपल्या घराचा त्याग केलेला असतो. जेव्हा आपल्याला संन्यास घ्यायचा असतो तेव्हा आपल्या आई वडिलांचं आणि आपलं स्वतःचं पिंडदान करून ठेवावं लागतं. आणि संन्याशाला आपल्या जन्मगावी किंवा आपल्या जन्मघरी राहता येत नाही, आणि म्हणून संन्याशाला जन्म देणारे आई वडील नसतात, पण जगातले तुम्ही आम्ही सारे त्यांचे आई वडील असतात. तुम्ही सारे, कोणी आई आहे, कोणी वडील आहे, कोणी भाऊ आहे, कोणी मित्र आहे, कोणी परिवार आहे, कारण तुम्ही म्हणजेच संन्यासाचे नातेवाईक. आपल्या नातेवाईकावरती काही आपत्ती येऊ नये याच्यासाठी संन्यासी एकांतात बसून प्रयत्न करत असतो. जरी तुम्हाला समजत नसलं तरी एखाद्या दिवशी स्वामी महाराजांकडे मुक्कामाला राहिल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज येईल की ते किती वाजता उठले, त्याने काय केलं, ते काय करत होते. सकाळी आपल्यासारखं काय भांडे वाजीत बसले होते का, शिव्या देत बसले होते का, कोंबड्याच्या खुर्ड्या शिवर केले का?
त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं नाही. भगवान परमात्म्याची आराधना केली आणि सर्वे संतोष निरामया, सारे लोक निरोगी राहावो, सर्व लोक आनंदित राहावो, साऱ्या लोकांना दुःख नको, सुखात ठेवा, अशी प्रार्थना करणारा व्यक्ती जर आपल्या पूर्वजन्माच्या प्रारब्धाने भेटला तर अशा व्यक्तीच्या चरणी नतमस्तक व्हा, हात जोडा, प्रार्थना करा आणि आपली परमार्थाची मंगलमय यात्रा त्यांच्या सानिध्यामध्ये जरूर जरूर करा. एवढा संदेश या निमित्ताने मी आपल्याला देईल. तसं स्वामी महाराजांनी मला महाशिवरात्रीला कीर्तन सांगितलं होतं, बरोबर आहे? मी ज्या भागामध्ये राहतो तिकडे आमचा आश्रम आहे, मठ आहे. आश्रमाच्या अवतीभोवती गावं त्याच्यामध्ये थोडी जोडलेली असतात आणि त्यामुळे सर्व आधार आमचा तो असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जातो. आता महाशिवरात्रीच्या दिवशी किती कीर्तन करावं मी तरी? महाराज 5 कीर्तन केले मी, तरी मी कंटाळत नाही. का? समाजाने आपल्याला तेवढ्याच कामासाठी नियुक्त केलेलं आहे आणि म्हणून समाजाचं कार्य म्हणून आपण सर्वांनी ते करायचं आहे. आपणही स्वामी महाराजांना आई वडिलासारखं प्रेम द्या. कोणाचं पटत नसलं तर रस्त्यावरूनच हात जोडा आणि तिकडच जा, नाही तर अग्नीमध्ये हात घालून उगाचच भाजून घेण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. संन्यासी महान अग्नी असतो, त्याचा नाद ज्याने ज्याने केला ते बिचारे परेशान झाल्याची कथा आहे. असे हजारो उदाहरणं मी तुम्हाला सांगेल. फक्त महादेवाच्या चरणी एवढी प्रार्थना राहील की सर्व लोकांना सुखी राहू द्या, सर्व लोकांना चांगली बुद्धी द्या, सर्व लोकांचा परमार्थ वाढू द्या, घर प्रपंच त्यांचा चांगला राहू द्या, निर्विष्णी राहू द्या, निराभिमानी राहू द्या, साधू सेवा करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये जागी राहू द्या. एवढी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना. आता 100% कीर्तन समाप्त झालं. ज्ञानेश्वर जय जय